भिजवून बदाम बरेच स्वास्थ्यवर्धक असते, परंतु एखादा असा पदार्थ नाही की भिजवून आपल्या शरीराची ताकद वाढवेल. ह्याच्याबरोबर 6 पदार्थांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ची कमी करण्याबरोबरच शरीरात ताकद वाढते. पाणीमध्ये बदाम भिजवून खाल्ल्याने आपल्या शरीरात ताकद वाढते, परंतु ते महाग असल्याकारणाने सर्वसाधारण मनुष्य बदाम खाऊ शकत नाही. ह्याच्याऐवजी आपण दुसरे पदार्थ भिजवून खाऊ शकतो. या पदार्थांमध्ये दाणेमध्ये ताकद, स्फूर्ती व स्टॅमिना वाढू शकतो. आपण 6 पदार्थ खाल्ले तर प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फायबर, हेल्दी कर्ब्स मिळतात. हे सर्व पदार्थ आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत ताकदवार बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर इम्युन सिस्टीम ताकदवार बनवते याची आवश्यकता असते. हे अँटीऑक्सिडंट आणि कंपाऊंड देत असते. आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तर चला पाहूया कोणते पदार्थ आहेत ते. खडेमूग हे प्रोटीन करता सगळ्यात मोठे प्लांट बेस्ड सोर्स मूग डाळ आहे. याला आपण भिजवून अंकुरित करून खा. USDA यांच्या म्हणण्यानुसार ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन, कर्ब्स, फोलेट, व्हिटॅमिन बी, आयर्न, कॉपर असते. हे सर्व पोषण शरीराला मिळून आपली कमजोरी वाढवण्यास मदत करते. तसेच शेंगदाणे किंवा मुंगफली याला गरिबांचा बदाम म्हटले जाते. हे स्वस्त असून ते खाल्ल्याने बदाम गुण मिळतात. ह्यामध्ये प्रोटीन, फायबर, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे सर्व पोषक तत्व असतात. शेंगदाण्याचे आपण रात्रभर भिजवून ठेवून सकाळी आमाशयापोटी खा. तसेच हरभरा ह्यामध्ये दाण्यात गोड ज्याचे स्टॅमिना आणि हाती असे ताकद असते. हे प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि हेल्दी कॅलरी असतात. हे आपले मसल्स बरोबर आपले हाडे मजबूत बनवण्यास मदत करतात. हरभरा भिजवून खाल्ला तर आपल्याला बाहेरून तसेच आतून ताकद मिळते. तसेच अक्रोड, बदामापेक्षा अक्रोड दिमाखाला हेल्दी ठेवते. ह्यामध्ये हेल्दी फॅट असून अँटी इन्फ्लेमेटरी फॅटही असते. हे आपली उम्र वाढवण्याबरोबर दिमाग मजबूत बनवतात. आपण 60 वर्षे असून सुद्धा 20 वर्षे मनुष्यासारखे काम करू शकतो. तसेच अंजीर आपण भिजवून खाऊ शकतो. अंजिरामध्ये फायबर, कर्ब्स व कमजोर पाचन ठीक करण्यास मदत होते. यामुळे पोषक तत्व मिळण्याची क्रिया जलद होते. शरीराला जास्त पोषण मिळते. त्यामुळे आपले काम करण्याची शक्ती वाढते. आपण हे सर्व पदार्थ बदामाऐवजी भिजवून खाऊ शकतो. तसेच अळशीचे बिया भिजवून आपले कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते. हे फॅटच्या एकत्र होण्यापासून बचावते व आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. घाण कोलेस्ट्रॉल कमी करते. त्याचबरोबर आपले ब्लड प्रेशरला कमी करते. त्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. डायबेटिस रुग्णांनी ह्याचे सेवन केलं तर शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत होते. तर आपण हे 6 पदार्थ भिजवून खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरात एनर्जीचे भरपूर स्रोत निर्माण होतो. त्याचबरोबर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.